नमस्कार मंडळी. गावाकडून माझ्या सासूबाईंनी भाजीपाला पाठवून दिला होता. माझ्या सासूबाईंनी त्यात एकच छोटूसा गोसाळा दिला होता. आईचा जीव पाहणं, मला गोसाळा आवडतो म्हणून माझ्या सासूबाईंनी एकच गोसाळा आला होता, तो सुद्धा मला पाठवून दिला आहे. तशी मी नशिबान आहे. तर चला मंडळी, माझी फेवरेट रेसिपी तुम्हाला मी शेअर करते. तर सगळ्यात आधी गोसाळा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे आणि त्यात थोडं पाणी ओतायचं आहे. मग गॅसवर ठेवायची कढई, कढईत टाकायचं तेल. तेल तापल्यावर मोहरी, मग थोडी चणा डाळ टाकायची. ते परतून घ्यायचे. मग टाकायचे खोबरं, मग हिरवी मिरची आणि लसूण एकत्र बारीक केलेले टाकायचे. ते परतून घ्यायचे. थोडे हळद आणि मटण मसाला टाकायचा आहे. मटण मसाला टाकला नाही, एवढी टेस्ट जबरदस्त लागते ना, काय सांगू. मसाला परतल्यावर चिरलेला गोसाळा टाकायचा आहे आणि मग टाकायचे पाणी. उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकायची आणि मीठ पण टाकायचे. माझ्याकडून इथे मिठाचा व्हिडिओ राहिला आहे, त्याबद्दल सॉरी. आणि मंद आचेवर 10 मिनिटे शिजवून घ्यायचे. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत पण खा, एकच नंबर लागते बघा. ही रेसिपी तुम्ही घरी कशी बनवता ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि थँक्यू सो मच सासूबाई, तुम्ही मला आवडतो म्हणून माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने हा गोसाळा पाठवून दिला आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा. तर चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.